पुढे भगवान बुद्ध म्हणतात, अशा प्रकारे श्रेष्ठीला समजावताना, ग्रस्ताला समजावताना, अनाथ पिंडिकाला समजावताना म्हणतात की आपली प्रज्ञा संपत्ती असली पाहिजे, आपल्याला ते ज्ञान असलं पाहिजे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र असा भिक्खू संघ, भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक, उपासिका, बालक आणि बालिका, आज आपण या ठिकाणी यासाठी उपस्थित झालेला आहात की या ठिकाणी उपसंपदा दिवस तथा चॅनल विशेष उपलक्ष आयोजित 13वा ऑनलाईन धम्म परिषद, या धम्म परिषदेचे धम्म परिषद उद्घाटक पूज्य प्राध्यापक डॉक्टर भिक्षू खेम धम्मोजी महास्तवी महाथेरो, विशेष धम्मदेशना पूज्य प्राध्यापक डॉक्टर भिक्षू यम सत्यपाल जी महाथेरो आणि धम्म परिषद अध्यक्ष पूज्य डॉक्टर भिक्षू SR इंदवंश जी महाथेरो आणि भिक्खू संघ धम्मदेशना पूज्य भिक्षू अनुरुद्ध थेरो, मंगलबुद्धी जी, भिक्षू विनयशील जी आदी या ठिकाणी भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. हे दोन्ही या ठिकाणी उपसंपदा दिवस आणि आपल्या वडिलांच्या पुण्याकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा या दोघांनाही अशा प्रकारे मंगल कामना प्रथम मी अर्पण करतो. या ठिकाणी भगवंताने अशा प्रकारची 4 प्रकारची संपत्ती आपल्याला सांगितलेली आहे. परंतु ही 4 प्रकारची संपत्ती चांगली वाटणारी आहे, पण ती मात्र दुर्लभ आहे. आपल्याला वाटते की ह्या 4 संपत्ती आहेत, ते सर्वजण याच्या पाठीमागे लागत असतो, परंतु ही चांगली वाटणारी संपत्ती सुद्धा दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. 4 प्रकारची संपत्ती अशा प्रकारे भगवंताने अनाथ पिंडिकाच्या बरोबर वार्तालाप करताना, बोलताना आणि अशा प्रकारे अनाथ पिंडी गृहपतीला संबोधित करताना भगवान बुद्ध म्हणाले की हे महाश्रेष्ठी, या जगात 4 प्रकारच्या बाबी अशा आहेत की त्या इष्ट आहेत, भल्यासाठी आहे, मनोरम असतात, पण चांगल्या वाटणारे असतात. परंतु जगात अशा ह्या दुर्लभ असतात व 4 बाबी ह्या आहेत. म्हणून अशा प्रकारच्या ह्या दुर्लभ 4 बाबी कोणत्या आहेत ह्या भगवंतानी अनाथ पिंडिकाला त्या समजावून सांगताना म्हणतात की अशा प्रकारे धर्मानुसार मला योग्य वस्तूची प्राप्ती हो. असा प्रत्येक व्यक्ती आपली इच्छा व्यक्त करतो की मला हे प्राप्त झालं पाहिजे, धर्मानुसार मला योग्य वस्तूची प्राप्ती हो, ही पहिली बाब आहे. परंतु इष्ट आहे, कठीण आहे, मनोरम व चांगली वाटणारी सुद्धा आहे, परंतु जगात ती दुर्लभ आहे. ही सहज आणि सोपी आणि साधी गोष्ट नाही आहे आणि ती सुद्धा मात्र अशा प्रकारे तिला मिळवण्यासाठी अतोनात असे प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच ती दुर्लभ वस्तू जी आहे ती प्राप्त होते, वरना ती दुर्लभच आहे. दुसरं भगवान सांगताना असं सांगतात की ज्या ठिकाणी उपभोग्य वस्तूची प्राप्ती झाल्यावर धर्मानुसार आपल्या नातेवाईक आणि शिक्षकासहित मी यशस्वी व्हावे, ही मात्र दुसरी बाब आहे.
जी भल्यासाठी असलेली मनोरम व चांगली वाटणारी आहे, परंतु जगात सुद्धा ती सुद्धा दुर्लभ आहे. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी जर आपण विचार केला तर या सहजासहजी प्राप्त होत नाही. ते याच्यासाठी फार मोठे कष्ट करावे लागतात. देरी हरीण पंगावरी अशा प्रकारच्या ह्या बाबी नाही. आणि म्हणून याच्यासाठी अतोनात असे प्रयत्न करावे लागतात. तेव्हा उपभोग्य वस्तूची प्राप्ती झाल्यावर धर्मानुसार आपल्या नातेवाईक शिक्षकासहित यशस्वी झाल्यावर चिरकालपर्यंत जिवंत राहावे आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभावे, हे सगळेच लोक याची आशा करून असतात. परंतु हे सुद्धा आम्हाला प्राप्त होणं अतिशय कठीण आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या आयुष्याची आपण जी धुरा, आपण जी आशा करतो, आपण जी तृष्णा करतो, ही मात्र दुर्लभ आहे. ही तिसरी बाब आहे जी इष्ट आहे, मनोरम आहे व चांगली वाटणारी आहे, परंतु जगात मात्र ती दुर्लभ आहे. उपभोग्य वस्तूची प्राप्ती झाल्यावर, धर्मानुसार यशस्वी झाल्यावर, दीर्घ आयुष्य असल्यावर, मरणाच्या नंतर सुगतीस प्राप्त व्हावे, स्वर्ग लोकात उत्पन्न व्हावे, ही चौथी बाब आहे की जी इष्ट असते, मनोरम असते व चांगली वाटणारी असते, परंतु जगात ती दुर्लभ आहे. हे सगळं प्रत्येक माणूस विचार करतो की मला स्वर्ग प्राप्ती झाली पाहिजे, मला निर्वाण प्राप्त झालं पाहिजे, मला अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु हे सगळे पद प्राप्त करण्यासाठी आपल्याला अहोरात्र प्रयत्न करावे लागतात. आणि त्यासाठी मात्र लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्याची मात्र आपण निरंतर विसर पडून आपण पुढे मात्र केवळ अशाही आशा करत राहतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात या सगळ्या वस्तू चांगल्या तर आहेतच, परंतु ह्या सगळ्या दुर्लभ आहेत. पुढे भगवान म्हणतात की हे गृहपती, ह्या ज्या चार बाबी इष्ट असतात, मनोरम असतात व चांगल्या वाटतात, परंतु जगात दुर्लभ असतात, ह्या चारींच्या प्राप्तीचे चार साधन असतात. आपल्याला जर हे सगळं सुख प्राप्त करायचं असलं, निर्वाण अवस्था प्राप्त करायची असलं, आयुष्य प्राप्त करायचं असलं आणि ते दीर्घायुष्य आपल्याला जर प्राप्त करायचं, तर भगवंताने अशा प्रकारच्या या चार इच्छा प्राप्तीसाठी चार साधनं सांगितलेली आहेत, चार प्रकारच्या मेहनती सांगितलेल्या आहेत, चार गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्या चार कोणत्या गोष्टी आहेत? तर भगवंतानी या ठिकाणी गृहस्थाला समजावताना, अनाथपिंडिकाला समजावताना की सर्वात पहिली जी संपत्ती आहे ती श्रद्धा संपत्ती आहे, दुसरी शील संपत्ती आहे, तिसरी त्याग संपत्ती आहे आणि चौथी जी आहे ती प्रज्ञा संपत्ती आहे. म्हणून अशा प्रकारे याला जर आपल्याला खरोखरच आपल्याला हे साध्य करायचं असेल तर श्रद्धा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. श्रद्धा हे मनुष्याचं फार मोठं धन आहे. हे जर धन मनुष्याजवळ नसेल आणि केवळ आपण अशा प्रकारचं काही करत असू, त्याची अपेक्षा करत असू, तर ते केवळ उन्हाळ्यात जसे हरिण पाण्यासाठी फिरते, त्याचप्रमाणे आपलं जीवन सुद्धा अशा प्रकारे आशा करून संपून जाईल. म्हणून भगवंताने सांगितलं की अशा प्रकारे या चारीच्या प्राप्तीचे चार कोणते गुण आहेत आणि ते चार कोणत्या वस्तू आहेत हे सांगितलं. आणि म्हणून भगवंताने अनाथपिंडिकाला श्रद्धा ही संपत्ती सांगितली. म्हणून श्रद्धा ही तेव्हाच परिपूर्ण होते, श्रद्धेबरोबर विवेक असला पाहिजे, श्रद्धेबरोबर ज्ञान असलं पाहिजे. जेव्हा या तिन्ही गोष्टी परिपूर्ण होतात तेव्हा खऱ्या अर्थाने श्रद्धा ही श्रद्धा असते आणि ती खरी बलवान असते.
परंतु या तिन्ही गुणातून एक जरी कमी असली तर श्रद्धा ही श्रद्धा राहत नाही, ती मिथ्या श्रद्धा होते. म्हणून श्रद्धेला जपण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्वाचं ही श्रद्धा जपली पाहिजे. म्हणून भगवंताने म्हटले की श्रद्धा हे मनुष्याचं धन आहे आणि हे या धनाशिवाय दुसरं धन असू शकत नाही. दुसरं भगवंताने सांगितले की सील ही संपत्ती आहे. म्हणून पुढे भगवान बुद्ध म्हणतात की सील हे धर्माचा पाया आहे. जर सील नसेल तर धर्म नाही. आणि म्हणून आपण एक कदम सुद्धा पुढे पाऊल टाकू शकत नाही. म्हणून सील हे अत्यंत आवश्यक आहे आणि तो धर्माचा पाया आहे. पाया जर आमचा कमजोर असेल तर सगळी धर्माची जी बिल्डिंग आहे ती मात्र अशा प्रकारे गिर पडेल. आणि म्हणून आपण अशा प्रकारचे सील संपत्तीचं जतन केलं पाहिजे. भगवान अशा प्रकारे सारीपुत्र सुद्धा म्हणतो की शिलाचं मी एवढं जतन करतो की माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु माझ्या शिल्याला कलंक नाही लागला पाहिजे, माझा प्राण गेला तरी चालेल. अशा प्रकारे शिलाचं आपण जतन केलं पाहिजे की माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु हे सील माझं तुटलं नाही पाहिजे, माझा कलंक नाही लागला पाहिजे, डाग नाही लागला पाहिजे. अशा प्रकारचे सील संपत्तीचं आपण पालन केलं पाहिजे. पुढे चालून भगवान सृष्टीला सांगतात की त्याग संपत्ती असली पाहिजे. त्याग करणं सर्वसाधारण लोकांच्या बसची गोष्ट नाही. भगवान बुद्ध म्हणतात त्याग करणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही. भगवान बुद्ध म्हणतात दान करतील आणि सगळेच लोक या दानाचं पालन करतील असे नाही. लोकांना दानाचं महत्व समजलं तरी मात्र दान देणं कठीण आहे. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताने सांगितलं की दान देणं, ज्याप्रमाणे एक योद्धा लढाईमध्ये आपला प्राण तळहातावर घेऊन ज्याप्रमाणे युद्ध करतो त्याचप्रमाणे दान सुद्धा एवढं मोठं महत्वाचं आहे. आणि म्हणून दान करणं हे सोपी गोष्ट नाही, परंतु मात्र दान केल्याशिवाय आम्हाला मुक्ती सुद्धा मिळत नाही. म्हणून सर्वांनी दान केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. पुढे भगवान बुद्ध म्हणतात अशा प्रकारे श्रेष्ठीला समजावताना, ग्रस्ताला समजावताना, अनाथपिंडिकाला समजावताना म्हणतात की आपली प्रज्ञा संपत्ती असली पाहिजे. आपल्याला ते ज्ञान असलं पाहिजे. आपल्याला जर ज्ञानच नसेल तर ह्या गोष्टी कशा उपलब्ध होतील. म्हणून या चारही गोष्टी आपल्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. पहिली आहे श्रद्धा संपत्ती, दुसरी आहे शील संपत्ती, आणि तिसरी आहे त्याग संपत्ती, आणि चौथी आहे प्रज्ञा संपत्ती. जेव्हा भगवान अनाथपिंडिकाला समजावून सांगतात की श्रद्धा संपत्ती कशाला म्हणतात, ग्रस्ताला समजावून सांगताना भगवान बुद्ध म्हणतात की श्रद्धा संपत्ती कशाला म्हणतात. हे गृहपती, आर्य श्रावक श्रद्धावान असतो, तथागतांच्या बोधीमध्ये श्रद्धा ठेवतो. असेच आहेत ते भगवान अनंत सम्यक समृद्ध, विद्या व सदाचरणाने संपन्न आणि उत्तम गती प्राप्त, सर्व लोकांचे ज्ञाता आणि भटकलेल्या लोकांना योग्य मार्गावर घेऊन येणारे सारथी, देवता आणि मनुष्याचे शास्ता आणि आचार्य बुद्ध भगवान गृहपती ही श्रद्धा संपत्ती आहे. हिला श्रद्धा संपत्ती म्हटली जाते. आणि म्हणून या श्रद्धा संपत्तीला आपण जपलं पाहिजे, तिचं पालन केलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे ही समजवत असताना भगवान गृहपतीला म्हणतात की श्रद्धा संपत्ती हिला म्हटली जाते. दुसरं भगवान या गृहपतीला समजावताना म्हणतात की दुसरी शील संपत्ती कशाला म्हणतात. गृहपती आर्य श्रावक भिक्षू उपासक प्राणी हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटे बोलणे, मदिरा व नशा आणणाऱ्या प्रमादकारी वस्तूच्या सेवनापासून दूर राहतो. हे गृहपती ही शील संपत्ती म्हणविली जाते. अशा प्रकारे समजावता
पुन्हा भगवान उदमत आहे गृहपती. त्याग संपत्ती कशाला म्हणतात? गृहपती आर्य श्रावक मत्सर रहित चित्ताने युक्त होऊन गृहवास करतो. त्यागी मुक्त असताने दान करतो आणि दानशील व दानी गृहपती ही त्याग संपत्ती म्हणविली जाते. म्हणून अशा प्रकारे आर्य श्रावक मत्सर रहित चित्ताने युक्त होऊन गृहवास करतो. त्यागी मुक्त असताने दान करणारा दानशील व दानी गृहपती ही त्याग संपत्ती म्हणविली जाते. असं म्हटल्याच्या नंतर भगवान पुन्हा गृहपतीला समजावून सांगतात की प्रज्ञा संपत्ती कशाला म्हणतात. गृहपती विषय, लोभ, व्यापार, द्वेष, आळस, औद्धत्य, उद्धतपणा व कौकृत्य बेचैनी युक्त चित्ताने वावरणारा जे करू नये असे आहे ते करतो व जे करणे योग्य आहे त्याला करीत नाही. अकरणीय केल्याने व करणीय न केल्याने त्याच्या ऐश्वर्य सुखाची हानी होते. म्हणून हे गृहपती अशा प्रकारचे हे 5 आपले दुश्मन आहेत आणि म्हणून याच्या प्रती सतर्क राहून अशा प्रकारे या विकारांना आपण मात्र जे करायचं आपण ते करत नाही आणि जे मात्र करायचं ते करतो आणि म्हणून आपली हानी होते आणि ऐश्वर्य व सुखाची हानी होते. आणि म्हणून अशा प्रकारे बुद्ध म्हणतात, गृहपतीला समजावून सांगतात. ते म्हणतात की तो आर्य श्रावक हे जाणून की लोभ, व्यापार, आलस्य, उद्धतपणा, औद्धत्य और चित्ताचे उपक्लेश आहेत याचा नाश प्रहाण करतो. असे झाल्यावर आर्य श्रावक महाप्रज्ञावान, बहुप्रज्ञ, सूक्ष्मदर्शी व प्रज्ञा निधी म्हणविला जातो. गृहपती ही प्रज्ञा संपत्ती म्हटली जाते. म्हणून अशा प्रकारे समजावताना भगवान पुढे त्या गृहपतीला म्हणतात की तो आर्य श्रावक उत्साहाने, प्रयत्नाने, बाहुबलाने, स्वकष्टाने व धर्मानुसार अर्जित केलेल्या उपभोग्य पदार्थांना प्राप्त करून 4 बाबी करतो. तेव्हा ते समजावताना भगवान गृहपतीला म्हणतात की तो आर्य श्रावक या प्रकारे अर्जित केलेल्या उपभोग्य पदार्थाने स्वतःला सम्यक प्रकाराने सशक्त व सुखी ठेवतो आणि तसेच आई वडिलांना, पुत्र, पत्नी, दास, दासींना व मित्रांना सम्यक प्रकाराने सशक्त व सुखी ठेवतो. हे त्याचे प्रथम कर्तव्य आहे. पहिला प्रयत्न, पहिला सम्यक परिभोग आणि गृहपती तो आर्य श्रावक ह्या प्रकारे परिश्रमाने अर्जित उपभोग्य पदार्थाचे आगीपासून, राजापासून व चोरापासून, अप्रिय उत्तराधिकाऱ्यापासून अथवा इतर आपत्तीपासून रक्षण करतो आणि स्वतःचे कल्याण करतो. हे त्याचे दुसरे कर्तव्य आहे. आणि दुसरा प्रयत्न, दुसरा सम्यक परिभोग आणि गृहपती तो आर्य श्रावक सम्यक प्रकाराने अर्जित भोग्य पदार्थाने 5 बलिकर्म करतो आणि अर्पण करतो. ज्ञानी, नातेवाईक आणि अतिथी बली आणि पूर्वी मरण पावलेल्यांना बली, राजबली, देवता बली हे 5 दान अर्पण म्हणजे 5 बली कर्म करतो. हे त्याचे तिसरे कर्तव्य आहे. आणि तिसरा प्रयत्न, तिसरा सम्यक परिभोग आहे. आणि हे गृहपती तो आर्य श्रावक या भोग्य पदार्थांनी जे श्रमण, ब्राह्मण, मद, प्रमादापासून विरत राहतात, क्षमाशील व सदाचारी असतात,
स्वतःला स्वतःपासूनच परिनिवृत्त करतात अशांना ऊर्ध्व, अग्र, उत्तम आणि दक्षिणेने प्रतिष्ठित करतो, जी प्रतिष्ठा स्वर्ग गमनाचे कारण होते. जी प्रतिष्ठा स्वर्ग गमनाचे कारण होते ती सुखाचे विपाक फळ देणारी असते व ती स्वर्गाची शिडी आहे. हे त्याचे चौथे कर्तव्य असते आणि चौथा प्रयत्न, चौथा प्रयास सम्यक परिभोग. या ठिकाणी भगवंताने एक गाथा म्हणून या उपासकाला समजावण्याचा प्रयत्न केला. भूता भोगा भत्ता भत्सा वितीन्ना अपदासो मे उदग दक्षिणा दीना अथो पंचबली कथा उपठिता शीलवंतो संन्याता ब्रह्मचार्यो. अशा प्रकारचे गाथा म्हणून त्याचा अर्थ या उपासकाला सांगितला. तेव्हा म्हणतात भोग्य पदार्थांचे स्वतः सेवन केले, नोकर चाकरांचे पालन पोषण केले, संकट समय स्वतःचे रक्षण केले आणि उन्नती होई उच्च लोक प्राप्तीकडे नेणारी दक्षिणा दिली आणि 5 दान कर्म केले आणि शीलवंत संयमी लोकांची आणि तसेच ब्रह्मचारी लोकांची सेवा केली. पुन्हा शेवटी भगवान एक गाथा म्हणतात आणि त्या गाथेद्वारे या अनाथ पिंडिकाला समजावून सांगतात. यथत्तं भोगं इच्छेय पंडितो घर मावसं सोमे अथो अनुपत्तो कर्तं अननुक्ता पियं एतं अनुसरं मज्जो आर्यधम्मे ठितो नरो इदेव न पस्वन्ति पेत सग्गे प्रमोदती ती. ह्या सगळ्या गाथा म्हणल्याच्या नंतर शेवटी भगवान सांगतात की या सर्व सार्थक बाबींची पूर्तता करण्यासाठी गृहस्थ भोग्य पदार्थाची इच्छा करतो आणि तेव्हा विचार करतो की मी उद्देश प्राप्ती म्हणजे जे मिळवायला पाहिजे होते ते मिळविले आहे आणि मी असे काम केले आहे की मला कुठल्याही प्रकारचा अनुताप होऊ नये. जो मात्र आपल्या अशा संस्कृतीचे स्मरण करतो तो मात्र आर्य धर्मात स्थित आहे. येथे ह्या लोकी त्याची प्रशंसा होते आणि स्वर्गलोक प्राप्त होऊन तिथेही मात्र तो आनंदी होतो. अशा प्रकारचं प्रवचन भगवंताने अनाथ पिंडिकाला दिलं. म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारच्या या 4 बाबीला अनुसरून आपण सुद्धा प्रयत्न केला तर मात्र आपल्याला ती प्राप्ती होऊ शकते आणि आपल्या जीवनामध्ये आनंदही आनंद आपण प्राप्त करू शकतो. म्हणून या ठिकाणी हे जे प्रवचन भक्तिदीने मला बोलण्याची जी संधी दिली आणि म्हणून भक्तिदीचा उपसंपदा दिवस तसंच त्यांच्या वडिलांना अशा प्रकारचे पुण्यकर्म म्हणून या दोघांच्या प्रती मी मंगल कामना देतो. प्रवचन याच ठिकाणी थांबवतो आणि आपली रजा घेतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्ति मुक्ती हो. साधु 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 साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.